लालबागच्या राजाला भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काल निरोप देण्यात आला। काल रात्री 9:15च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं। सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी प्रयत्न सुरू होते। समुद्रातल्या भरतीमुळे मूर्ती तराफ्यावरती चढवण्यात अडचण येत होती। अखेर संध्याकाळच्या सुमारास राजाची मूर्ती तराफ्यावरती चढवण्यात आली, मात्र ओहोटी असल्यामुळे विसर्जन करण्यात अडचणी येत होत्या। अखेर संध्याकाळच्या सुमारास समुद्राला भरती आल्यानंतर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली। यावेळी लालबागच्या राजाची आरती करण्यात आली। अखेर रात्री 9:15च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी पुढच्या वर्षी लवकर याचा गजर देखील करण्यात आला। तर रिलायन्स उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। लालबागच्या राजाला निरोप देताना अनंत अंबानी भावूक झाले। अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला। ते गेली अनेक वर्ष नियमितपणे लालबागच्या राजाच्या मंडपात दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात। तर गिरगाव चौपाटीवरती झालेल्या लालबागच्या राजाच्या आरतीत सुद्धा अनंत अंबानी सहभागी झाले होते। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानी उपस्थित होते, त्यावेळची ही दृश्य। आणि आता एक मोठी बातमी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये विसर्जनादरम्यान 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 1 जण बेपत्ता आहे। नाशिक शहरात 2 जण तर ग्रामीण भागामध्ये 4 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यात जोरदार पाऊस झाला। तळोदा तालुक्यातून वाहणाऱ्या खर्डी नदीला पूर आल्यामुळे पाडवी गल्लीतील पुलावरनं पाणी वाहू लागलंय। कल्याणच्या रामदेव हॉटेलमधील निष्काळजीपणा पुन्हा समोर आलाय। हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळून आलं। काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधल्या पार्सलमध्ये लोखंडाचा तुकडा आढळला होता। नंदुरबार जिल्ह्यात भुते आकसपूर कुढावद या रस्त्यावरती पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक कार वाहून गेली। कारमधून चालक कसाबसा बाहेर पडला, त्यामुळे दुर्घटना टळली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाथरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। 2 दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं। दुपारी 12 वाजेपर्यंत आज मंदिर बंद असणार आहे। नियमित पूजा उपचार करूनच मंदिर सकाळी दर्शनासाठी खुलं केलं जाईल। पालघर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे धामणी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून सूर्या नदीत 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि धामणी धरणाचे 5ही दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्र कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे। पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाची शक्यता आहे। कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरेल इतक्या चपला कर्मचाऱ्यांनी जमा केल्या। विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती। यावेळी गर्दीला आवरणं पोलिसांना शक्य झालं नाही, त्यामुळे ढकलाढकली झाली, त्यामुळे महाद्वार रोडवरती चपलांचा खच पडला होता।